नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण अरे तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य पदभरतीबाबत महत्त्वाची नवीन अपडेट आलेली आहे। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन आणखीन पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे। त्या पत्राविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता विद्यार्थी मित्रांनो, ह्या पत्रामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हा सर्वांसाठी मित्रांनो प्रोव्हाइड केली आहे आणि ती माहिती तुम्हा सर्वांना जाणून घेणं खूप गरजेचं आहे। म्हणूनच मी तुम्हाला ही अपडेट प्रोव्हाइड करत आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आवर्जून विनंती आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावरती क्लिक करा, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला ह्या चॅनलवर मित्रांनो आरोग्य पदभरतीबाबत सर्व ऑथेंटिक आणि सर्वात अगोदर मित्रांनो माहिती प्रोव्हाइड केली जात असते। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी न चुकता ताबडतोब खाली लाल बटनावरती क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आता मी तुमचं जास्त वेळ घेणार नाही, डायरेक्ट मेन टॉपिकवरती येतो। संपूर्ण पत्रामध्ये काय माहिती दिली ती तुम्हाला मी समजून सांगतो। आता आपण पत्रावरती संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आलो आहे पत्रावरती संपूर्ण माहिती बघण्यासाठी। तुम्ही या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष। तर दिनांक या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो काय दिलं आहे। तुम्ही या ठिकाणी दिनांकही चेक करू शकता। लेटेस्ट या ठिकाणी मित्रांनो पत्र आहे। आता यामध्ये मित्रांनो सूचना दिल्या आहेत। तर सूचना नेमकं काय दिलं आहे हे आपल्याला बघायचं आहे। तर बघा, स्पर्धा परीक्षा 2023 च्या अधिपरिचारिका पदासाठी मित्रांनो अर्ज सादर केलेल्या पात्र उमेदवारांना कळवण्यात येते की खालील नमूद बाबींच्या अनुषंगाने यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर स्पर्धा परीक्षा 2023 च्या अधिपरिचारिका ह्या पदासाठी मित्रांनो ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केलेले आहे अशा मित्रांनो पात्र उमेदवारांना ही सूचना देण्यात आलेली आहे। आता ह्यामध्ये मित्रांनो खालील नमूद बाबींच्या अनुषंगाने यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो कोणकोणत्या बाबी या ठिकाणी समाविष्ट केल्या आहे आणि त्यानुसार तुमच्या ठिकाणी यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर पहिला या ठिकाणी पॉईंट दिला आहे, सैनिक कल्याण विभाग पुणे यांनी दिनांक 2/7/2024 अन्वये माजी सैनिकांचे मित्रांनो राखीव असलेले 615 पदांपैकी किती 615 पदांपैकी 80% पदे मित्रांनो भरण्यास न हरकत दिलेली आहे। त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने यांनी दिनांक 10/7/2024 अन्वये माजी सैनिकांचे मित्रांनो रिक्त असलेली पदे भरण्यास अनुमती प्रदान केलेली आहे। तुम्ही बघू शकता अनुमती प्रदान करण्यात आलेली आहे। दुसरा पॉईंट आहे, सामान्य प्रशासन विभाग दिनांक 19 डिसेंबर 2018 मध्ये शासन सेवेत सरसेवक भरतीसाठी समांतर आरक्षण कार्यान्वित करण्याबाबत कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे। सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकातील कार्यपद्धतीनुसार माजी सैनिक या समांतर प्रवर्गातील पदे गुणवत्तेनुसार त्या सामाजिक प्रवर्गातील उमेदवारांना वाटप करण्यात येत आहे, असे स्पष्टपणे मित्रांनो सूचना देण्यात आलेल्या आहे। तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही ठिकाणी सिग्नेचर सुद्धा ठिकाणी बघू शकता, आयुक्तांचे मित्रांनो सिग्नेचर आहे। म्हणजे सांगायचे जसं विद्यार्थ्यांनो की तुम्हाला हे सर्व मित्रांनो कळवण्याचा हेतू हाच होता की अशा प्रकारे तुमच्या मित्रांनो आता या ठिकाणी संपूर्ण जी यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ होता। अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। हे पत्र तुम्हाला हवं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाणार आहे। टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून जॉईन व्हा। त्या ठिकाणी तुम्हाला हे पत्र मिळून जाईल। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे पत्र सुद्धा वाचू शकता। अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।